नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेले लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण आता अधिक गडद होत चाललेले आहे. केवळ लैंगिक शोषणच नाही तर तरुणीचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम कंपनीत सुरू असल्याचे तपासात समोर आले. तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या. संशयित आरोपींनी पीडितेवर अशा प्रकारे प्रभाव टाकला होता की पीडितेने सलग 2 वर्षे महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती स्पष्ट नकार देत असे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितीने गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणेही पूर्णपणे बंद केलं होतं. संशयित दानिश हा विवाहित असल्याचे पीडितीला तिच्या हिंदू टीम लीडरने अनेकदा सांगितले. तिची समजूत काढली, मात्र संशयितांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता. आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. यामध्ये केवळ तरुणच नाही तर काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही समावेश होता. या तरुणी हिंदू तरुणींशी जवळीक साधून तुला विशिष्ट धर्माचा पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय करून तर बघ असे सांगून त्यांना मानसिकरित्या तयार करण्याचा प्रयत्न करत असत. वेळ प्रसंगी यासाठी जबरदस्तीही केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नाशिकमध्ये एकूण 9 गुन्हे दाखल झाले. देवळाली कॅम्प 1 आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 6 संशयितांना बेड्या ठोकल्या. ते सध्या SITच्या कोठडीत आहे. संशयितांवर गुन्हे दाखल होताच कंपनीचा HR प्रमुख अश्विनी अशोक चैनानी ही पुण्यात पसार झाली होती. SITने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली आहे. त्यानंतर तिला कायदेशीर नोटीस देऊन सध्या सोडण्यात आलंय. या संपूर्ण रॅकेटमध्ये कंपनी प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा किती सहभाग होता याचा तपास आता पोलीस करीत आहे. दरम्यान या कंपनीत सुरू असलेल्या प्रकाराचा आणखी एक पुरावा समोर आल्याची माहिती मिळते. एका हिंदू तरुणीला आणि संशयित तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत कर्मचाऱ्यांनी पकडले होते. हे सर्व प्रकार CCTVत कैद होऊनही वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने ते प्रकरण दाबून टाकण्यात आलं होतं. या छळाला कंटाळून अनेक तरुणींनी यापूर्वीच नोकरी सोडल्याचं देखील समजतंय. असाच काहीचा प्रकार काही दिवसांपूर्वी दिंडोरी येथे देखील उघडकीस आलाय. विशिष्ट तरुणी ह्या मुलींचे नंबर आणि फोटो शेअर करून विशिष्ट धर्मातील तरुणांना पुरवत होत्या. असाच काहीचा प्रकार काही दिवसांपूर्वी दिंडोरी येथे देखील उघडकीस आलाय. विशिष्ट तरुणी ह्या मुलींचे नंबर आणि फोटो शेअर करून विशिष्ट धर्मातील तरुणांना पुरवत होत्या. हे प्रकार उघडकीस आले असता सर्व पालकांनी आणि शिक्षकांना विनंती आहे की आपल्या पाल्यावर आणि विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून या सर्व प्रकारांना आळा बसावा. यासाठी प्रयत्न करावे व काही संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.